ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा केली। यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती आघाड्या होत असतात, पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात। तसं आमची महायुती या ठिकाणी गेले 3.5 वर्ष काम करते या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्यासाठी। परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे, कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा। आणि युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे। आम्ही लोकसभा महायुतीने जिंकलोय, विधानसभा महायुतीने जिंकलोय। झालेल्या नगर परिषदामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या एकूण टोटल जागा आल्या नगराध्यक्षाच्या, त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या। त्यामुळे अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील। शिंदे साहेब 2020 मध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते की विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय म्हणून मी शिवसेना सोडतोय। आता 2025 म्हणजे 20 वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर 20 वर्षामध्ये विठ्ठलाला जे घेरलं होतं बडव्यांनी, ते बडवे गायब झाले की विठ्ठल गायब झाला की राज ठाकरेंना परत आपल्या भावाकडे जावं असं वाटलं? आता कोण गायब झालं मागच्या काही काळामध्ये? कोणी बाळासाहेबांची विचारधारा सोडली, कोणी काही लोक म्हणाले ऐतिहासिक युती आहे, त्यांनी बाळासाहेबांचा इतिहासच विसरले, ते ऐतिहासिक कसं काय होऊ शकतं? आणि त्यामुळे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे आणि सत्तेसाठी आहे आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी। कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे। आणि पांडुरंग कुठे आहे? विठ्ठल आमच्याकडे आहे। साहेब, प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश होत आहे, शिंदे साहेब सांगितलंच नाही की विठ्ठलाला बडव्यांनी सोडलंय की बडवेच आता विठ्ठल। ते आता ज्यांनी बोलले ना, जे म्हणाले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, आता त्यांनी सोडलंय की त्यांनी राहिलेत का बदल? पण विठ्ठल आमच्याकडे.